40 वर्ष शिवसेनेचं खाऊन जी बाई शिवसेनेवर उलटली, जी बाई उद्धव साहेबांवर उलटली, तिचं नाव म्हणजे नीलम गोरे. आता या नीलम गोरेनं काल जे वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य तिलाच महागात पडलेलं आहे. जे आजपर्यंत एवढं त्या नीलम गोरेला लायकी नसताना जी मातोश्रीनं दिलं, उद्धव साहेबांनी दिलं, त्या बाईला आता पोट भरल्यामुळं मला वाटतंय तिला उलटी येत असेल. जे प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्यावर माणसाला उलटी येते, तसा प्रकार या नीलम गोरेचा झालेला आहे. आम्ही महिलांचा आदर करतो. हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंनी, उद्धव साहेबांनी आम्हाला महिलांचा आदर करायला शिकवलेला आहे. पण जी महिला आमच्या पक्षप्रमुखाचा आदर करत नसेल आणि ज्या महिलेला आजपर्यंत शिवसेनेने एवढं दिलं, ती महिला शिवसेनेची जाणीव राखत नसेल, अशा महिलेला काय मान द्यायचा, काय हे करायचं? अशा लोकांना मान पान द्यायची गरज काय? ही उलटणारी लोक, मातोश्रीवर उलटणारी नालायक माणसं, यांचा काय उपयोग काय समाजामध्ये? अगर या महाराष्ट्राला तरी उपयोग काय या लोकांचा? नीलम गोरे अशा म्हणाल्या की 2 मर्सिडीज मागे 1 पद दिलं जातं मातोश्रीमध्ये. म्हणजे 2 मर्सिडीज दिल्या जातात. आता एका मर्सिडीची किंमत किती असेल तुम्हाला तर माहितीच आहे. 4 कोटी 5 कोटी किंमत असते एका मर्सिडीची. मर्सिडीज बेंज म्हणा, अगर अशा 4-4 कोटीच्या गाड्या असतात त्या. म्हणजे 4 आणि 4 8 कोटीच्या गाड्या दिल्यानंतर 1 पद दिलं जातं. कोण म्हणतंय? नीलम गोरे म्हणते. आता वय झाले, बिचारी थकली आहे, म्हातारी झाली आहे. आता या म्हातारीवर काय बोलायचं? पण आता अंगातला शिवसैनिक जागा होतो ना. अंगातला शिवसैनिक जो असतो पेटून उठतो. म्हणून आता तिच्यावर आता व्हिडिओ काढावं म्हणलं की तिला आजपर्यंत काय काय दिलं तिला वाचून दाखवतो तुम्हाला. की 2002 मध्ये या नीलम गोरेला पहिल्यांदा विधान परिषदचा आमदार केला. 2002 ला, लक्षात ठेवा. 2008 ला विधान परिषदची पुन्हा एकदा निवड करण्यात आली. 2008 ला दुसऱ्यांदा आमदार झाली नीलम गोरे. 2010 ला शिवसेनेची प्रवक्ता, 2011 ला शिवसेनेची उपनेता, 2014 ला पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आमदार झाली. 2015 ला विशेष हक्क समिती महाराष्ट्र विधानमंडळाचे अध्यक्ष झाली. 2019 ला महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती मध्ये निवड, 2019 ला उपसभापती झाली. आणि 2020 ला महाराष्ट्र विधान परिषदेची चौथ्यांदा तिला आमदारपदी बसवलं. कोण बसवलं? याच मातोश्रीने बसवलं, याच उद्धव साहेबांनी बसवलं. आणि 2020 ला परत विधान परिषदेची उपसभापती झाली. म्हणजे अशा प्रकारे आजपर्यंत 9 वेळा तिला मोठमोठी पदं दिली. म्हणजे लायकी नसताना. अहो, तिच्या पुण्यामध्ये एक नगरसेवक निवडून यायची लायकी नाही या बाईची. एक नगरसेवक निवडून आणायची लायकी नाही. आणायची सोडा, स्वतः जरी उभारली तर तिला 10 मतं पाडा सुद्धा अवघड आहे. अशा बाईला 9 मोठी पदं दिली. मग नीलम गोरेला मला सांगायचं आहे, नीलम ताई, तुम्हाला आजपर्यंत 9 पदं दिली. मग तुम्ही 9 दुने 18 मर्सिडीज मातोश्रीला दिलेल्या आहेत का? अगर उद्धव साहेबांना दिलेल्या आहेत का? जर तसं काय असेल तर ती बिलं महाराष्ट्राच्या टेलिव्हिजनवर जाहीर करावं, इलेक्ट्रॉनिक मीडियावर जाहीर करावं आणि महाराष्ट्राला ते दाखवावं की मी 18 मर्सिडीज मातोश्रीला दिले, असं त्या नीलम गोरेने जाहीर करावं. अरे काय आरोप करावा, काय नाही करावा हे तर त्या नीलम गोरेला कळते का? अरे खाऊन खाऊन त्या ताटामध्ये विष्ठा करणारे हे लोक. आमच्या सुषमाताई अंधारेने चांगली जिरवली ती. संजय राऊत साहेबांनी तर तिचे वाभाडेच काढले. संजय राऊत साहेबांनी आज जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याशी मी समाधान आहे. का? कारण की ज्या संजय राऊत साहेबांनी तिला शिवसेनेमध्ये आणलं, त्या नीलमताई गोरेला, आज ती नीलमताई गोरे देवता समान पक्षप्रमुख उद्धव साहेबांना बोलते. लाज वाटली पाहिजे या नीलम गोरेला. एक शिवसैनिक म्हणून आमच्या भावना मी व्यक्त करणार. अरे महिला आहे, आम्ही आदर करतो ना महिलेचा, पण त्या महिलेने आदर करावा दुसऱ्या इतर पुरुषांचा, इतर नेत्यांचा. महिला आहे म्हणून काही तोंडाची बडबड जर चालू केली तर हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र आहे.
बाळासाहेबांनी सुद्धा वेळ आली तर वाबाडे काढलेले आहेत अनेक महिलांचे, कारण की बाळासाहेबांना सुद्धा असल्या गोष्टी आवडत नव्हत्या. काय वक्तव्य, काय त्या नीलम गोरेचं, काय बापरे बाप. खरंच की आजपर्यंत अशा महिला असतात हे आज आम्हाला कळलं, की एवढ्या म्हणजे कृतज्ञ वागतील. खाल्लेल्या मिठाला विसरणाऱ्या या बायका या महाराष्ट्राच्या राजकारणात असतील हे आज आम्हाला कळलं. आणि काय त्या नीलम गोरेची बाजू घेण्यासाठी अनेक जण उतरलेले आहेत. कोण भाजपचे उतरलेले आहेत, मिंदे गटाचे उतरलेले आहेत, संजय राऊत साहेबांना धडे देत आहेत, अक्कल शिकवत आहेत. तो संजय शिरसटची एक बाईट बघितली मी. तो संजय शिरसटला स्वतःला काय समजतो का काय माहित. त्या संजय शिरसटला सांगतो, अरे तू ज्यावेळेस बाईट देतो ना त्यावेळेस तू आमच्या बाळासाहेबाचा एकेरी उल्लेख करतो. म्हणून या संजय शिरसटला सांगतो, तुझी बाईट पूर्ण बघ आजची, त्यामध्ये तू आमच्या बाळासाहेबाचा एकेरी उल्लेख करतो. अरे तुला ज्या बाळासाहेबांनी तिकीट दिलं ना, ज्या शिवसेनेमध्ये तुला वाढवलं, त्या बाळासाहेबांना तू आरुद्र बोलतो. तुझी लायकी आहे का रे संजय शिरसट? बोलताना जरा भान ठेव. तू प्रवक्ता झाला का काय झाला? तुला प्रवक्ता केलं म्हणून तू आमच्या बाळासाहेबाला आरुद्र बोलतो. याच्या पुढे जर तुला बोलण्याचं भान नसेल तर तुला तिथं येऊन तुला दाखवावं लागेल की शिवसैनिक कसा असतो. तुझं थोबाड बंद करायला आम्हाला वेळ लागत नाही. बाळासाहेबाला एकेरी बोलण्याची हिंमत या देशात नाही, जगात कुणाची ना. तू किस झाड की पत्ती आहे. म्हणून त्या संजय शिरसटला सांगतो, आपली अवकात बघ आणि मग टीका कर. परत ते 1.5 फुट्या बोलला नेपाळी. तो काय म्हणतो की उद्धव ठाकरेचे अंगवस्त्र सुद्धा बाहेरून येतात. उद्धव ठाकरेंचे कपडे बाहेरच्या लॉन्ड्रीतून एक माणूस पाठवतो, त्यांची एसी बसवणारा दुसरा असतो. अरे तू काय नेपाळी वॉचमॅन आहे का मातोश्रीचा? अरे नेपाळ्या, तू काय मातोश्रीचा वॉचमॅन आहे का? का मातोश्रीवर 24 तास बसतो, लपून छपून बघतो कोण कुठे जाते कोण कुठे जाते? वॉचमॅन सारख्या तोंडाच्या, नेपाळी तोंडाच्या काय बोलतो? अंगवस्त्र कुठून येतात आम्हाला माहिती. तू का वास घ्यायला गेला का? वास घेतो का उघडून? नालाय का काय बोलाव तू? आमदार आहे, एक मंत्रिमंडळ तुला स्थान दिले, तुझी लायकी खरं मंत्रिपद बसण्याची सुद्धा नाही. वॉचमॅन की करायची लायकी आहे तुझी नेपाळ्या. आणि म्हणे उद्धव ठाकरेंचे अंगवस्त्र सुद्धा बाहेरून येतात. काय बोलाव? काय ही नालायक असली अवलाद जन्मली या महाराष्ट्राच्या, या टाकून दिलेली अवलाद. काय सांगावं आता, एवढा राग येतो आम्हाला. असली दळभद्री अवलाद जन्मली या महाराष्ट्रात. खरं या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, ही असली पिलावळ जन्मली. पण आम्ही शिवसैनिक तुमचा प्रत्येकाचा समाचार घेणार. कितीही या अंगावर सगळ्याला पुरणार आणि उरणार फक्त शिवसैनिक. काही बोलणार आणि आम्ही शांत बसणार. कोण ती तिवारी, किशोर तिवारी म्हण, आईला कोण कधी नाव पण ऐकलं नाही, आणि तो प्रवक्ता होता म्हणून आपल्या शिवसेनेचा. हे असल्या फडतूस लोकांना प्रवक्ता करायची खरं गरज नव्हती. पण असल्या लोकांना मातोश्रीमध्ये कुठं तर चप्पल उचलण्याची लायकी नाही यांची. असल्याला प्रवक्ता पद दिलं होतं, पण ते करून खायची लायकी नाही अशा लोकांची. आता त्या किशोर तिवारीच तर ऐकलं, त्याची बाईट पूर्ण ऐकली. तो एकदा उद्धव साहेबांवर टीका करतोय, एकदा एकनाथ शिंदेवर टीका करतोय, एकदा फडणवीसवर टीका करतोय. अरे मग तू नेमका आहे कोणाची अवलाद? तुझे बाप तर किती आहे ते सांग किशोर तिवारी. तू सगळ्यावर टीका करतो, नेमका तू कुठल्या पक्षाचा आहे? का सगळ्या पक्षातून काढलेली अवलाद आहे का तू? म्हणून अशा किशोर तिवारी सारख्या भुरट्यांना एकतर आम्ही बोलत नाही. कोण किशोर तिवारी पहिल्यांदा आम्ही ऐकतो त्याचं नाव. म्हणून सांगतो, शिवसेनेवर टीका करताना, उद्धव साहेबांवर टीका करताना जरा भान राखा. तुम्हाला जेवढं दिलंय ना तेवढी तुमची लायकी नव्हती. या गद्दारांना बी सांगतो आणि या सगळ्या विरोधकांना सांगतो, तुमची लायकी नसताना उद्धव साहेबांनी तुम्हाला सगळं दिलं, पण तुमचा समाचार घेण्यासाठी आम्ही खंबीर आहोत. जय महाराष्ट्र.